सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासे अगदी कोणत्या प्रकारचे निवडायचे, साफ कसे करायचे, त्याचबरोबर फ्राय करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या टिप्स वापरायच्या आहेत, जेणेकरून मासा वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट बनेल, अशा या महत्त्वाच्या टिप्स सहित आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मासे निवडताना काय करायचं आहे हे लक्षात घ्या. मासे असे ज्याचे डोळे चमकदार आणि बाहेर आलेले असावेत, तो मासा चांगला असतो. शिवाय मासा जास्त वास देत असेल तर तो घेऊ नका. गिल्स लालसर असतील तर तो मासा फ्रेश आहे. अशा प्रकारे उलट्या साईडहून सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण याचे कल्ले काढून घ्यायचे आहेत आणि गळ्यापासून असं कट करून आतील सर्व जी घाण आहे ती काढून घ्यायची आहे. पूर्णपणे स्वच्छ करून साफ करून घ्यायचं आहे. थोडी जरी घाण शिल्लक राहिली तर मासा आपला कडवट लागू शकतो. आता यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ आणि पीठ वापरायचं आहे आणि भरपूर असं हे चोळून पुन्हा आणखी हे मासे स्वच्छ करायचे आहेत. तर असं सर्व पिसांना आपण पीठ आणि मीठ लावलेलं आहे आणि आता हे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी अगदी एकदम असे स्वच्छ करून आपण हे मासे आता घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपण पुढची प्रोसेस करूया. आता बरेच जण याच ठिकाणी भरपूर अशा चुका होतात आपल्या, त्यामुळे मासा आपला बिघडतो. तर या ठिकाणी आता आपण थोडीशी हळद, मीठ आणि लिंबू या माशांना लावून घ्यायचं आहे. तर भरपूर प्रमाणात पण लिंबू लावायचा नाही. जास्त लिंबू घातल्यास मासा तुटतो. या ठिकाणी तुम्ही लिंबूच्या ऐवजी आगळ वापरलं तरी उत्तम. आता हे सर्व लावून एक 5 ते 10 मिनिटं आपण हे असंच ठेवून द्यायचं आहे. बरेच जण आणखी एक चूक करतात, म्हणजे लगेच याच ठिकाणी याला मसाला लावून ठेवतात. तर कधीही लगेच मसाला लावायचा नाही. अगदी 5 ते 10 मिनिटं आधी हळद, मिठा आणि लिंबूमध्ये हे मासे छान असे मुरू द्यायचे आहेत. आता यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. या पीसना असे मध्ये मध्ये सुद्धा असे थोडे कट मारायचे आहेत, जेणेकरून मसाला पूर्णपणे आत जाईल. पूर्णपणे असा कट करायचा नाही, अगदी वरच्यावर असं कट मारायचा. आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. यासाठी या ठिकाणी लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, सुक्या लाल मिरच्या, आणि थोडीशी चिंच या ठिकाणी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. अगदी ज्या मिरच्यांचा कलर असतो लाल भडक अशा मिरच्या निवडल्या तर उत्तम. भरपूर असा लसूण घ्यायचा आहे, थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि आपण जी भिजत ठेवलेली चिंच आणि लाल मिरची होती ती आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता ही पेस्ट आपण एका बॉल्समध्ये काढून घ्यायची आहे. आता यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा गरम मसाला किंवा फिश मसाला, कोकणी फिश मसाला वापरला तर उत्तम. नसेल तरी हा मसाला आपण घरच्या घरी कसा बनवायचा हा मी गेल्या वेळी एक माशाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये हा माशाचा मसाला कसा बनवायचा हे सांगितलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. घरगुती थोडासा कांदा लसूण मसाला वापरायचा आहे किंवा या ठिकाणी लाल मिरची वापरली तरी चालेल. थोडंसं टेस्टनुसार मीठ आणि धने आणि जिरे पावडर वापरायचे आहे. आता अतिशय महत्त्वाची आणखी एक ट्रिक म्हणजे या ठिकाणी बऱ्याचदा आपण जो माशाला मसाला लावलेला असतो तो तेलामध्ये निसटतो किंवा निघून पडतो. यासाठी आपण या ठिकाणी मोहरीचं तेल वापरायचं आहे. यामुळं मसाला निसटत पण नाही आणि आपल्या ज्या माशांना हॉटेलसारखी टेस्ट येते. त्यामुळे नक्की ही एक ट्रिक आवर्जून वापरा. आता आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण हा माशामध्ये व्यवस्थित असा माशांना लावून घ्यायचा आहे. जो आपण चीर वगैरे पाडलेली आहे यांना सुद्धा व्यवस्थित यामध्ये या चिरामध्ये सुद्धा भरून घ्यायचा आहे. आता बरेच जण काय करतात, हा असा मसाला वगैरे लावला की लगेच फ्राय करायला घेतात. तर ही चूक तर अजिबात करायची नाही. मसाला लावल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे तरी हा मुरू द्यायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यास मसाला अगदी आतपर्यंत जातो. 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं, परंतु कमीत कमी 30 मिनिटं तरी हा मसाला मुरू द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता हा आपण थोडासा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर 30 मिनिटं झालेली आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. आपले आता जेवढे मासे असतील त्या प्रमाणात आपण या ठिकाणी हे प्रमाण घ्यायचं आहे. थोडासा बारीक रवा घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे, कारण मीठ ऑलरेडी आपण माशांना लावलेलं असतं. आता या ठिकाणी मी घरगुती कांदा लसूण वापरलेला आहे, कारण याला टेस्ट खूप छान असते. तुमच्याकडे तुम्ही जर त्याला लाल मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल. मग चिमूटभर आपण या ठिकाणी फिश फ्राय मसाला वापरा. आता हे सर्व छान असं मिक्स करायचं आहे आणि या सर्व पिसांना असं लावून घ्यायचं आहे. मॅरिनेट झाल्यानंतर
कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. तर अशा प्रकारे आपण आता सर्व माशांना असा हा जे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे पीठ हे लावून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळं आपला जो मासा आहे तो वरून एकदम कुरकुरीत असा होतो. त्यामुळे आवर्जून कॉर्नफ्लॉवर नक्की वापरा. आता यानंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे फ्राय करणे. यासाठी आपण फ्राय पॅन घ्यायचा आहे. अगदी भरपूर असं तेल वापरण्याची गरज नाही आपल्याला. अगदी थोडंसं जरी तेल टाकलं तरी चालू शकतं. तर बऱ्याच जणांना तेलकट आवडत नाही. त्यामुळे कमी तेलामध्ये सुद्धा हे मासे खूप छान असे फ्राय होतात. फक्त फ्राय करताना तेल मध्यम गरम असावे. खूप गरम तेलात मासा बाहेरून जळतो आणि आतून कच्चाच राहतो. त्यामुळे तवा गरम झाल्यावरच हे मासे सोडायचे आहेत. आता हा कुरकुरीत होण्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ आपण वापरलेलंच आहे. पण आणखी एक ट्रिक या ठिकाणी महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे की वारंवार हा मासा पलटायचा नाही. आणि ज्यावेळेस आपण हा मासा काढणार असो त्यावेळेस 1 मिनिट फ्लेम वाढवायची आहे आणि मगच मासा काढायचा आहे. यामुळे आपले मासे अजिबात तेलकट होणार नाहीत, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे नक्की तयार होतील. तर नक्की अशा प्रकारे एकदा मासे बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.